टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 10 तारखेपासून नागपूर जिल्ह्यातील 280 पेट्रोल पंपवर डिजिटल पेमेंट नाकारण्यात येणार आहे। आंदोलनाचा हा पहिला टप्पा म्हणता येईल। आपल्यासोबत अमित गुप्ता जी आहे, पेट्रोलियम असोसिएशनचे पदाधिकारी आणि व्यापारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपेन अग्रवालजी सुद्धा आहे। सर, का असा निर्णय घेतला तुम्ही की डिजिटल पेमेंट तर या काळाची गरज आहे आणि ते तुम्ही बंद करताय? डिजिटल पेमेंट बंद करण्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंटकडून, महाराष्ट्र मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडून बँकांना निर्देश आले आहे की बँकांमध्ये जो पैसा येतो आहे डिजिटल पेमेंटद्वारे, त्याच्यातला काही पैसा हा फ्रॉडमध्ये आलेला आहे, तर त्या अमाऊंटला गोठवून ठेवायचं आहे। आणि त्याच्यामुळे आता आमच्या 2 डीलर्सचे अकाउंटच पूर्ण ब्लॉक झाले आहे। त्याच्यामुळे आम्हाला व्यवसाय करणं कठीण झालं आहे। तसंच आमचे पैसे बँकेत फसून राहत आहे। त्याच्यामुळे आम्हाला याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। आता निर्णय घेतला तुम्ही? 10 तारखेपासून आम्ही डिजिटल पेमेंट पूर्णपणे बंद करणार आहे। जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही की पेट्रोल पंपामध्ये जे डिजिटल पेमेंट येत आहे त्याला ते कोणत्याही प्रकारे थांबवणार नाही आणि डीलर्सचे अकाउंट, ज्यांना काही चूक नाही आहे त्या डीलर्सचे अकाउंट ते सीज करणार नाही, असा गव्हर्नमेंटने निर्णय घेतला। तर मग आम्हाला काही हरकत आहे की 10 तारखेपासून कंटिन्यू करणार आंदोलन? नाही, आम्ही कंटिन्यू करणार आहे। दीपेन अग्रवाल जी आपल्यासोबत आहे। डिजिटल पेमेंट तुम्ही नाकारू शकत नाही आजकाल, ते यू बाउंड टू एक्सेप्ट। मग तुम्ही नाकारणार कसं? हे बेकायदा झालंय। नाही, बेकायदा झाल्यामध्ये तुम्ही डिजिटल पेमेंटमध्ये अमाऊंट लीन करणार, तुम्ही अकाउंट फ्रीज करणार आणि डीलरचं काही गलती नाही आणि तेव्हापासून तुम्ही फ्रीज करणार, तो बगैर डीलर के गलती के, बगैर व्यापारी के गलती के। अभी ये तो पेट्रोलियम डीलर एसोसिएशन के बिहाफ पे बात हो रही है और यही प्रॉब्लम व्यापारी फेस कर रहा है। सभी जगह पे छोटे छोटे व्यापारी, चाय वाले, वड़ा पाव वाले, उनके अकाउंट में लीन डाल दिया जा रहा है और ये जो लीन डाला जा रहा है ये हमको एक्सेप्टेबल नहीं है। 7th राउंड ऑफ ट्रांजैक्शन ट्रेल अगर निकालते हैं, 7th, 8th, 10th, 500, 1000, 2000 रुपये में लीन डाल रहे हैं और अकाउंट फ्रीज कर रहे हैं, तो ये बरोबर नहीं। इसके ऊपर रोक लगाना होगा और व्यापारी को, इनोसेंट व्यापारी को परेशानी नहीं हो, ये इंश्योर करना होगा, तभी हम डिजिटल पेमेंट एक्सेप्ट करेंगे, नहीं तो नहीं करेंगे। जसवाल जी, ये महाराष्ट्र में होगा या सिर्फ नागपुर में होगा या शुरुआत यहाँ से होगी? अभी ये शुरुआत नागपुर से की जाएंगी। जो पेट्रोल पंप डीलर्स को इसमें प्रॉब्लम आई है तो एसोसिएशन इसमें फ़ैसला ले रही है कि यहाँ के डीलर्स के लिए अभी हम ये ऑनलाइन पेमेंट और डिजिटल पेमेंट को बंद करेंगे। हाँ, महाराष्ट्र में भी होगा ये आंदोलन? महाराष्ट्र में होगा। अगर इस पे कोई निर्णय नहीं हुआ, ये नागपुर की समस्या है, महाराष्ट्र की? पूरे महाराष्ट्र की समस्या है। शुरुआत नागपुर से हो रही है। अभी देश में भी सभी जगह प्रॉब्लम है। जहाँ जहाँ लोगों को समझ में आ रहा है वहाँ से उनके मैसेजेस आना चालू हो गए की हमारे यहाँ पे भी अकाउंट ब्लॉक है करके। हे डिजिटल फ्रॉड झाल्याचे, यांचे अकाउंट्स सीज केल्याचे काही डॉक्युमेंट्स आहे आपल्याकडे आणि यांनी निवेदनही दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे, सायबरलाही तक्रार केलेली आहे, परंतु समाधान आत्तापर्यंत झालेलं नाही। त्यामुळे 10 तारखेपासून जर नागपूर जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपवर तुम्हाला जायचं असलं तर सोबत कॅश घेऊन जा, नाही तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही, हा इशारा आज पेट्रोल असोसिएशनने दिला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।